आज आपण महालक्ष्मीच्या पूजेसाठी अनारसे तयार करतोय. अगदी झटपट तयार होतात, जाळीदार आणि एकदम खुसखुशीत. खूप लेंगी प्रोसेस नाही, फक्त 12 तास तांदूळ भिजवणार आहोत. नमस्कार, मी भाविका. कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर चला मग आजच्या या झटपट होणाऱ्या अनारशांची रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा. तर इथं मी अनारसे बनवण्यासाठी 1 कप तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ आहे. तर इंद्रायणी तांदूळपासूनही खूप छान अनारसे बनतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात. आकाराने हा तांदूळ जाडा असतो आणि थोडा चिकट असतो, पण सुगंधित असतो. त्यामुळे अनारसेही चांगलेच बनतात. असं म्हणतात की इंद्रायणी तांदूळाचे अनारसे बनत नाही, पण मी गुळचे अनारसेही बनवले आहेत आणि आज मी साखरचे अनारसे बनवते. गुळाचे अनारसेही मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे, तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर सुरुवातीला आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि 2 ते 3 पाण्याने पाणी फेकून द्यायचं आणि स्वच्छ पाण्यात आपल्याला हे भिजवून ठेवायचं आहे. तर मी इथं 10 ते 12 तास तांदूळ भिजवणार आहे. आता हे काचेच्या सारखे असे दिसत आहेत, भिजल्यानंतर पांढरे शुभ्र दिसतात. इंद्रायणी तांदूळ हा भिजायला लवकर भिजला जातो आणि तांदूळ व्यवस्थित भिजणं हे अनारशांची गरज आहे. म्हणजे अनारशांसाठी तांदूळ हा व्यवस्थित भिजलेलाच असायला हवा. पण इंद्रायणी तांदूळ हा अगदी लवकर भिजला जातो. आणि तुम्हाला दाखवते बघा, तांदूळ छान असा भिजला गेला. मी इथं 10 तासानंतर तांदूळ बघितला आणि तोडूनही दाखवते तुम्हाला. जर तुम्ही दुपारी तांदूळ भिजले तर तुम्ही ही रात्री यांचं पाणी निथरून यांना दळू शकतात. तर एका गाळणीमध्ये तांदूळ टाकून द्यायचे आणि याचं पाणी पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे आणि 2 ते 2.5 तास याला पंख्याखाली किंवा फक्त घरात असं पसरवून ठेवायचं. उन्हात याला पसरवायचं नाही, कारण की आपल्याला हे तांदूळ थोडे वातळच हवे असतात. खूप कडक यांना आपल्याला वाळवायचे नाही आहेत, कडकडीत उन्हामध्ये त्यांना ठेवायचं नाही. तर खाली एक जाड कपडा घेतलेला आहे आणि वरून असा पातळ कॉटनचा कपडा मी घेतलेला आहे. आता गाळणीने हे पाणी मी असं काढून घेतलं सर्व आणि निथरून ठेवलेले होते. आता काय करायचं, 2 ते 2.5 तास आपल्याला असं बारीक याला पसरवून ठेवायचं आहे. रात्रीचीच वेळ आहे, मी 2 ते 2.5 तास असं हे पसरवून ठेवलेले आहेत. तर 2 ते 2.5 तासानंतर तांदूळ कसे वाळलेले आहेत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. कितपत आपल्याला ते वाळवायचे आहेत. खूप कोरडे तांदूळ करायचे नाही आहेत. तर हे बघा, अशी मूठ आपण असं दाबून पकडली ना, तर तांदूळ हाताला थोडे चिटकलेले असतात, म्हणजे ते आतमध्ये थोडे वातळ असतात. तर अशा पद्धतीचे आपल्याला तांदूळ हवे असतात. तर असे वातळ तांदूळ तर गिरणीवर कोणी दळून देत नाही, पण मिक्सरमध्ये हे लगेच दळले जातात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व तांदूळ टाकून देते आणि दळून घेते. 1 कप तांदूळ घेतलेला होता. तर याला अगदी छान असं बारीक दळून घ्यायचं. पीठला गाळून घ्यायचं आहे. पीठ गाळायच्या गाळणीने, मैदा गाळायच्या गाळणीने, अशा पद्धतीने. आणि उरलेला जो जाडसर कणी असते त्यालाही 2 वेळा परत असंच दळून घ्यायचं. आणि शेवटी थोडीफार कणी उरते, ती दळली जात नाही, तर तिला तुम्ही खीरमध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये डोसा बनवताना त्याचा वापर करून घ्यायचा. तर आता हे गाळलेलं पीठ जे आहे याला आपण मोजून घेऊया आणि त्यानुसारच दुसरं प्रमाण साखरेचं किंवा गूळचं घ्यायचं आहे. तर उरलेली कणी ही दळून घेतली आणि छान आपलं हे पीठ तयार आहे बघा. थंडगार लागतं हाताला आणि अशी मूठ त्याची वाळली जाते. तर हे पीठ थोडं असं मॉइश्चर असतं त्याच्यामध्ये, म्हणून. तर याला मोजून मी घेत आहे. आता किती आहे पीठ, तर 1.5 कप हे पीठ तयार झालेलं आहे. 1 कप तांदूळ घेतलेला होता त्याचं आणि थोडीफार कणी 2 ते 3 चमचा एवढी उरलेली होती, ती मी काढून ठेवली साईडला. 1.5 कप आपलं हे पीठ आहे. त्यानुसार इथं मी 1 कप साखर घेणार आहे, पिठी साखर. जर गूळ घ्यायचा असेल तर अर्धा कप गूळ घ्यायचा आणि गूळ हा ओलसरच घ्यायचा, म्हणजे ज्या गुळाची गोळी बांधली जाते असा गूळ घ्यायचा. तर गुळाचे अनारसे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. 12 तास तांदूळ भिजूनच ते तयार केलेले आहेत. नक्कीच बघा, लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. आता साखर व्यवस्थित हाताने मिक्स केली. आता मी इथं टाकत आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि 1 चमचा एवढं साजूक तूप. तर छान याला बाइंडिंग येते म्हणून तूप टाकते. गूळ जर टाकला इथं तर बिलकुल तूप टाकायची गरज भासत नाही, पण साखरेचं आहे मग बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला थोडंसं चमचाभर तूप टाकायचं आहे. आता हे सगळं मिश्रण एकत्र केलं, याला मिक्सरमधून एकदा फिरवून घेते, म्हणजे तूप आणि आपली वेलची पूड, साखर दळलेली, हे सगळं पीठ तांदळाच्या पिठामध्ये छान असं मिक्स होईल आणि थोडं ओलसर होईल आणि त्याच्याने आपले हे लाडू छान असे बांधले जातील. या ठिकाणी जर तुमचे लाडू असे बांधले जात नसतील तर तुम्ही अजून 1 चमचाभर तूप ॲड केलं तरीही चालेल. तूप थोडं जास्तही झालं तर काही होत नाही.
तर हे बघा छान आपले हे लाडू बांधले जात आहेत. आता इथं मी 3 लाडू तयार करत आहे. म्हणजे साधारण अर्धा कप पीठचा 1 लाडू आहे. तर हे 3 लाडू मी तयार केलेत. हवाबंद डब्यामध्ये याला ठेवायचं आहे. तर मी इथं स्टीलच्या डब्यात हे लाडू ठेवते. तर हा डब्बा आता 3 दिवस उघडवायचा नाही आहे. मी 3 दिवसानंतरच याला हात लावेल. गुळाचे अनारसे मी फक्त 12 तासात तयार केलेले होते, पण याला साखरेचे आहेत म्हणून 3 दिवस ठेवलं. 3 दिवसानंतर मी डबा उघडवला आहे. बघा लाडू आपले. आता याला आपल्याला चुरून घ्यायचे आहेत एकसारखे असे. आता हे लाडू बाहेर 8 दिवस असेच राहतात छानपैकी. जर तुम्हाला जास्त दिवस ठेवायचे असेल तर तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवू शकतात. पाहिजे तेवढे अनारसे आपण बनवू शकतो. मी तिघंही लाडू इथं चुरून घेणार आहे. तर तिघंही गोळे म्हणजे मी इथं चुरून घेणार आहे. आणि इथं छान गोळा बांधण्यासाठी दुधाचा मी वापर करणार आहे. तुम्ही वाटल्यास इथं दही किंवा केळीचा वापर करू शकतात. सुरुवातीला 2 चमचा एवढं दूध टाकते. तर इथं जर तुम्हाला कोरडं पीठ काढून ठेवायचं असेल तर थोडंसं काढू शकतात. कारण की जर सैल झालं आपलं हे पीठ तर तुम्ही त्याचा वापर करू शकतात. नंतर मी परत अजून 1 चमचा दूध टाकलं आहे. पिठी साखर वापरलेली आहे म्हणून थोडं थोडं दूध टाकायचं आणि गोळा एकत्रित करायचा आहे आपल्याला. म्हणजे कणिक आपण जसं मळतो तशा पद्धतीने. तर इथं टोटल मला 4 चमचा एवढं दूध लागलेलं आहे. आता तुपाचा हात करायचा आणि छान व्यवस्थित याला मसळून घ्यायचं. तर बघितलं तुम्ही 3 दिवस मी इथं गोळे ठेवले होते, 12 तास तांदूळ भिजवले होते. टोटल म्हणजे 4 दिवसात आपले हे अनारसे तयार होतात. 10 मिनटासाठी ह्या पिठाच्या गोळ्याला मी झाकून ठेवलं आहे. 10 मिनटानंतर आपलं हे छान मस्त स्मूथ असं नरम तयार झालेलं आहे. पाहिजे तेवढे साईजमध्ये आणि पाहिजे तेवढ्या आकारात मोठा लहान मोठा असं तुम्ही घेऊ शकतात आणि करू शकतात. अनारसे बिलकुल फाटत नाही. आता खसखस लावायची असेल, तीळ लावायची असेल तर ते ऑप्शनल आहे किंवा नाही लावलं तरीही चालेल. मी तर खसखस घेतलेली आहे आणि एवढे मीडियम साईजमध्येच मी अनारसा करते. बघा किती छान असं वळवला जातो आहे. बिलकुल क्रॅक पडत नाही किंवा खूप सैलही झालेलं नाही. परफेक्ट आहेत. अगदी छान पटापट वळवले जातात. तर तुम्हीही जर लक्ष्मीपूजनसाठी करायचं असेल तर अशा पद्धतीने अनारसे करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडतील. तुपाचा हात करत म्हणजे हाताला पीठ हे चिटकणार नाही. तर अशा पद्धतीने हे 2 अनारसे मी केलेत. अजून एक पद्धत सांगते. एक बटर पेपर घ्यायचा किंवा मग प्लास्टिकचा पेपर घ्यायचा. त्याच्यावर एक मोठ्या साईजचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं पोळी लाटतो तसं थोडं जाडसर लाटून घ्यायचं आणि एखादी वाटी किंवा ग्लासने आपण हे अनारसे कापून घ्यायचे. तर ही पण एकदम सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीनेही तुम्ही करू शकतात. तर बघितलं तुम्ही किती पातळ मी लाटलेलं आहे तरीही सहज हे निघतं आहे. खूप छान आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. याऐवजी तुम्ही एक गोळा पण प्लास्टिकच्या पेपरवर असा हाताने जसं मी हातातच डायरेक्ट वळवला तसं न करता थापून तुम्ही अनारसा तयार करू शकतात ह्या पद्धतीने. तर ह्या 2-3 टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहे अनारसा बनवायच्या पद्धती. तर तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. बघा आकार किती छान असं गोल आलेला आहे. जराही तेडामेडा नाही आणि बारीक पातळ एवढे आपले झालेले आहेत. आता तुम्हाला जाळ ठेवायचे असतील तर तुम्ही जाळही ठेवू शकतात. तेल मी तर तापायला ठेवलं होतं. चेक करायचं. खूप जास्त हाई म्हणजे खूप गरम तेल नको आहे. मध्यमच हवं आहे आपल्याला. गोळी टाकल्यानंतर ती लगेच वरती येत नाही. बुडबुडं येतात नाही हलकीशी मग ती वरती येते. अशा पद्धतीचं आपल्याला हे तेल गरम हवं आहे. तर बघा छान आपला अनारसा टाकल्यानंतरही खाली तो हळूवारपणे वरती येतो आहे. इतकंच आपल्याला तेल गरम हवं आहे याच्यासाठी अनारशांसाठी. तेव्हा छान अशी जाळ येते. नाहीतर अनारसा हा पटकन तळला जातो. टाकताच तो लाल होईल आणि जळेल. त्यामुळे तर इथं अनारसे तुम्हाला केवढे तळून घ्यायचे. थोडा ब्राऊन कलर म्हणजे तांबूस कलर ठेवायचा आहे किंवा असं व्हाईटच काढायचं आहे. ते आपल्यावर आहे. काही जण व्हाईटच काढून घेतात. पण मला थोडंसं तांबूस रंग आलेले अनारसे आवडतात. तर असं गोल्डन कलर आलेले तर ते खायलाही खूप छान लागतात. तर जाळी बघा तुम्ही. आपले कोण म्हणेल की फक्त 12 तास तांदूळ भिजवले होते. अगदी पटापट तयार होतात आणि एकही अनारसा तुमचा फसणार नाही. एकही अनारसा तेलामध्ये विरघळणार नाही. तर अशाच पद्धतीने गुळाचेही अनारसे आपले तयार झाले होते. तीही रेसिपी नक्कीच बघा आणि ह्या लक्ष्मीपूजनासाठी तुम्हीही हे असे अनारसे तयार करून घ्या. खूप सोप्या पद्धतीने आहेत आणि झटपट तयार होतात. तर तुम्हाला आवाजही ऐकवते. बघा किती खुसखुशीत मस्त जाळीदार तयार झालेत. तर रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ खाली एक लाईक नक्कीच करा आणि असेच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळचं घंटा बेलला नक्कीच दाबा. आणि अनारसे तळल्यानंतर
जाळीच्या भांड्यातच ठेवा, म्हणजे एक्स्ट्राचं तेल असेल ते त्याच्यात निथळेल. तर ही टिप्स नक्कीच फॉलो करा. चला भेटूया, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.